अरे सगळे येस. चलो गाइस एक गेम खेळूया. गेम कोणता? सिंपल आहे. मी एक शब्द म्हणेन आणि त्यावरून आपल्याला जी व्यक्ती आठवते त्याचं नाव बोलायचं. ओके ओके. चलो आल स्टार्ट. तान्या. आनंद. समीर. अमित. भीती. वर्षा. भीती. गौऱ्या. पकाऊ. उकिडवे. मालस टॅलेंटेड. वैदेही. वर्षा. हाँ. अबोला. मानस. हे एक मिनिट. वर्षा अबोला मी नाही, हिने धरलाय. मी तर कधीच तयार आहे सोडायला. ही तुझी मैत्रीण ना, ती आता उगाच भाव खाते. ए अमित, तुझ्या मित्राला आवर. एक तर स्वतः वाटेल तसं वागायचं, पण आम्ही तसं वागले की ह्याला लगेच राग येणार. मग हा परत विचित्र वागणार. अरे अरे माणूस आहे, माणसाला राग येतो ना, मग अबोला होऊ शकतो ना. म्हणून काय एवढे दिवस ताणायचं का? दॅट्स इनफ रे. हे जरा अति होत आहे. मी सहन करतो म्हणून मला ग्रँटेड धरायचं नाही. मान्य आहे मी वेडा आहे, वागलो मी वेड्यासारखं. म्हणून एवढे दिवस अबोला. त्या अबोल्याचं असं झालं ना की कोणी अबोला बोललं किंवा कुठूनही ऐकलं ना तरी वैद्य येते ते डोळ्यासमोर. अलगद हळवार मनामध्ये ऋण जुळत, सुरातून शब्दांमध्ये गुणगुणत. आता बोलणार आहेस की डिनरला कारल्याची कडू भाजी खाऊ? कारल्याची भाजी खाल्लीस तरच बोलेन असं म्हणाले तर मी कच्चं कारलं खाईन. पण प्लीज हा अबोला बंद कर ना आता. नाही, इतक्या सहज नाही ऐकणार मी. रिक्वेस्ट करावी लागेल. हे मा वैदेही देवी, ह्या गरीबाला माफ करून कृपया हा अबोला बंद करणार का? अरे फाइनली मैं तुझा रागात पिनार. नील्या, तू आहेस होय? असली भयानक रूप घेऊन एक दिवस जीव घेशील माझा. असाच आता मी प्रेक्षकांचा जीव घेणार आहे. तो कसा म्हणे? वहिनी, तुझ्या या टॅलेंटेड दिराला एका भयंकर हॉरर सिनेमामध्ये टाकी मागच्या भूताचा एकदम मेन रोल मिळालाय. पैसे भरपूर मिळणार आहेत ना? मग टाकी मागेच काय, टाकीत राहिलाच तरी चालेल. म्या तुझा रागात पिनार. या बंगल्यात एक हडळ आहे, हडळ.
बॉडी वेगळी डोकं वेगळं. लक्षात ठेवा, सावध राहा. सावध राहा. शपथ नाही. अहो प्राध्यापक, मी आहे. तुम्ही घाबरता काय? माझी पर्स राहिली आहे ना, ती घ्यायला आले. हो. अच्छा अच्छा. लाईट गेली आहे ना? हो हो. लाईट गेली. सर सर काय काय होतंय सर? कुठे कुठे काय होत आहे? तुम्ही घाबरलात का? कोण घाबरलाय? घाम बघा केवढा आहे. चेतन. अरे बघ ना. सर काय झालं? कुठे काय झालं? काय नाही. अरे बघ ना किती घाबरलेत. घाम बघ. चल चल. घाबरलाय कुठे? सर डोळे बघा लाल झालेत किती. काय काय डोळे कुठे लाल झाले? काय काय तरी काय? सर हा. कोणाला बघितलं का इथे? कोणाला? तेच विचारतोय, कोणाला बघितलं का? कोणाला बघणार? काहीतरी काय? मी कशाला घाबरू? मी नाही घाबरत. मी कोणाला काय काय घाबरलायत तुम्ही? कोण? तुम्ही 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 घाबरलायत का? मी? हा घाबरलाय? हा नाही. नाही ना? मग तुमचा चेहरा असा का दिसतोय? कोणाचा? तुमचा. माझा चेहरा? हा हा घाबरलेला? नाही ना? नाही. मग ठीक आहे. प्राध्यापक मला एक सांगा. हा. आपल्या बंगल्यातली हडळ दिसली तुम्हाला? हडळ? हडळ? हा हडळ? लोकांना हाका मारते ती. अशी मागून नाही. हाका मारते. हडळ? हा. नाही. मला नाही दिसली. महापापी लोकांना दिसते ती. अहो महापापी लोकांना मला कशी दिसेल? कारण मी प्रेम करतो ना, आणि प्रेम करून मी सगळ्यांशी मिळून मिसळून राहतो ना. मला कशी दिसेल? हो ना? तुम्हाला कशी दिसेल? चला
पार्टी एन्जॉय करूया. चला चला. उकडे सर. मला कोणी हाक मारली आत्ता? हा नाही. तुम्हाला ऐकायला आली? लेट्स एन्जॉय द पार्टी. उकडे सर. लेट्स एन्जॉय द पार्टी. उकडे लेट्स एन्जॉय द पार्टी. उकडे लेट्स एन्जॉय द पार्टी. उकडे सर. अहो काय होतंय? छातीत दुखतंय का? श्वास घ्यायला त्रास होतोय जरा. बसा बरं इथे बसा. अनइझी वाटतंय. बसा इथे, मी पाणी आणते. पाणी पाणी दे. ऐका हे घ्या, मी फोन करते. हॅलो. हॅलो डॉक्टर काळे, मी मिसेस रेगे बोलतेय. अहो ह्यांच्या छातीत खूप दुखतंय आणि त्यांना घाम पण खूप आलाय. हां हां हो 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 लगेच घेऊन येते. हां. अहो डॉक्टरांनी लगेच बोलवले. चल चल चल. मी पर्स घेऊन येते. प्रतिभा. हसायला काय आलं? नाही काही नाही. अरे बोल. अगं काही नाही, जस्ट एक विचार आला डोक्यात, बाकी काही नाही.
मग बोल. मग मी बोलायला लागलो की तू म्हणशील की मी फिलॉसॉफिकल बोलतो वगैरे. नाही बोलला. बोल आता. बर. चंद्र. म्हणजे चंद्राचं कसं असतं, तो अमावस्येला दिसत नाही आणि मग तो हळूहळू कलेकलेने वाढत जातो. मला असं वाटतं की कडवटपणा आणि मैत्रीचं पण तसंच आहे. म्हणजे बघ, आधी मैत्री असते, मग त्यात कडवटपणा येतो, मग तो कडवटपणा वाढत जातो, मग त्याचं रूपांतर अबोल्यामध्ये होतं, मग तो अबोला वाढत जातो. म्हणजे तो अबोला हा मैत्रीतली अमावस्या. आणि मग ती अमावस्या आली ना की मग मैत्रीतल्या पौर्णिमेच्या प्रवासाची सुरुवात झाली पाहिजे लगेच. आणि आज पौर्णिमा आहे. आज आपल्या मैत्रीतला कडवटपणा संपून आपल्या मैत्रीचं नवं पर्व सुरू झालं. That's it. वैदेही, I'm sorry. I'm really very sorry. मला माहितीये मी खूप बालिशपणे वागलोय. म्हणजे छोट्याशा कारणामुळे ती कुरबूर सुरू झाली आणि मग तो अबोला. I'm sorry. I'm really very sorry. इट्स ओके. मी सुद्धा थोडी आडमुठे वागले. आय एम ऑल्सो सॉरी. पण आता हे सगळं विसरून जाऊयात आणि तू म्हणालास तसं आपल्या मैत्रीची नव्याने सुरुवात करूयात. ओके. थँक्स. बरं, आता नो थँक्स अँड नो सॉरी. भावना पोचल्या. सॉरी. अरे काही नाही, काही नाही. पण मानस, तू एक्झाम्पल एकदम मस्त दिलंस. खरंच किती शीतल आणि छान असतो ना पौर्णिमेचा चंद्र. एक्सलंट. आय थिंक मे बी म्हणूनच सौंदर्याला चंद्राची उपमा देत असतील. इतका लांब बसूनही पौर्णिमेचा चंद्र किती जवळ आहे असं वाटतं ना. हो. म्हणजे माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलेलं असूनही काही चंद्र खूप जवळ असून सुद्धा लांब असल्यासारखे वाटतात. म्हणजे चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे ना. त्याच्यावर आर्मस्ट्रॉंग गेला होता. तसे बाकीचे जे ग्रह आहेत ना त्यांचे चंद्र जे आहेत त्याच्यावर माणसाने अजून पाऊल ठेवलेलं नाहीये ना, म्हणून ते आपल्यापेक्षा खूप लांब आहेत असं वाटतं. आता शनीची ती जी कडी आहे ते सगळे उपग्रहच आहेत ना. म्हणजे तू शिकलीच असशील ना ते शाळेत भूगोलात. आमच्या प्रभूबाई होत्या, काय भूगोल शिकवायच्या माहितीये. सगळं लक्षात आहे माझ्या. पैकीच्या पैकी मार्क मिळत असतील ना तुला भूगोलात. हो, भूगोलात म्हणजे तसे मार्क बरे असायचे मला. सॉरी. वैदेही, आपण जाऊया का? सगळे वाट बघत असतील आणि इकडे रेंज पण नाहीये. अगं